प्रीतम पाठाचा अभ्यास करूयात. पाठाच्या लेखिका आहेत माधुरी शानभाग. लेखिकेचा परिचय पाहूयात. माधुरी शानभाग यांनी विविध प्रकारचे लेखन केले आहे. त्यात विज्ञान कथांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. मुलांमध्ये, तरुणांमध्ये विज्ञानाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी विज्ञान कथा लिहिल्या. पाठाचा परिचय थोडक्यात पाहूयात. प्रस्तुत पाठात प्रीतम नावाच्या मुलाची कथा आलेली आहे. त्या मुलाला आईवडिलांचे प्रेमळ छत्र लाभले नाही. त्यातच सतत बदलत्या वातावरणात राहावे लागले. याचा त्याच्या मनावर विपरीत परिणाम घडला. मनाचा कोंडमारा झालेल्या स्थितीत तो जगत राहतो. दरम्यान त्याला शाळेतल्या बाई भेटल्या. त्यांनी त्याला वात्सल्याची ऊब दिली. त्यामुळे त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलले. तो एक कर्तबगार माणूस बनला. समाधानी आयुष्य जगू लागला. या संपूर्ण जीवन प्रवासाचे हृदयस्पर्शी चित्रण या कथेत आलेले आहे. आपण पाठाला सुरुवात करूयात. दुसरीच्या वर्गावरती मी नेहमीप्रमाणे हजेरी घेत होते. प्रीतम लुथरा, जोशी, कुलकर्णी, देशपांडे, पाटील या नामावलीत हे वेगळे नाव माझ्या चटकन लक्षात आले. नामावली म्हणजे नामांची यादी. हजर, एक किरकोळ मुलगा उठून उभा राहिला. किडकिडीत अंगकाठी, रया गेलेला युनिफॉर्म आणि खांदे पाडून दिनवाने भाव चेहऱ्यावर असलेला प्रीतम मान खाली घालून हळूच माझ्याकडे बघत होता. रया गेलेला म्हणजे तेज गेलेला. त्याच्याकडे एक दृष्टिक्षेप टाकत मी पुढचे नाव उच्चारले. दृष्टिक्षेप टाकणे म्हणजे नजर टाकणे. त्या वर्गाला मी पहिल्यांदाच वर्गशिक्षिका म्हणून शिकवत होते. ते वेगळे नाव म्हणूनच माझ्या लक्षात राहिले. थोडे दिवस गेले आणि उमजत गेले की प्रीतम अगदी एकलकोंडा, घुमा, अबोल, कुणाशीही न मिसळणारा असा मुलगा आहे. उमजत गेले म्हणजे समजत गेले. एकलकोंडा म्हणजे कोणातही न मिसळणारा. घुमा म्हणजे काहीही न बोलणारा. अबोल म्हणजे सुद्धा काहीही न बोलणारा. कुणाशीही न मिसळणारा असा मुलगा आहे. तो कधीही कुठल्याही उपक्रमांमध्ये भाग घेत नाही. कसाबसा काठावरती पास होतो. वर्गात शिकताना खूपदा खिडकीबाहेर रिकाम्या आकाशाच्या तुकड्याकडे टक लावून पाहत बसतो. टक लावून पाहणे, एकटक पाहणे, निरीक्षण करणे. इथे प्रीतम कशा पद्धतीचा मुलगा होता याचं वर्णन लेखिकेने केलेलं आहे. एकदा त्याच्या निबंधात इतक्या चुका निघाल्या की मी त्याला थांबवून घेतले आणि म्हटले, नीट मराठी लिहिता येत नाही? तुझ्या आईवडिलांना मला ताबडतोब भेटायला सांग. तू दिवसेंदिवस आळशी होत चालला आहेस. तुझ्या पालकांना तुझा बेजबाबदारपणा कळायलाच हवा. बेजबाबदारपणा म्हणजे जबाबदारी नसणे. साधे शब्द लिहिता येत नाहीत. घाबरत, अडखळत, एक एक शब्द उच्चारत धीर एकवटून बोलल्यासारखा प्रीतम बाईंना म्हणाला, बाई, माझे वडील सैन्यात जवान आहेत. ते दूर सरहद्दीवर असतात. सरहद्दीवर म्हणजे सीमेवर. 4 वर्षांपूर्वी माझी आई वारली. मग मी त्यांच्याबरोबर 1 वर्ष बंगालात होतो. बंगाल म्हणजे पश्चिम बंगाल, भारताच्या पूर्वेकडील राज्य. त्यापूर्वी मी पंजाबीत शिकलो. प्रीतम पंजाब राज्यात असल्यामुळे तेथील भाषा पंजाबी तो शिकला. याच वर्षी मी इथे मामा मामीकडे आलो. मला मराठी नीट येत नसल्याने बाकी विषयही कळत नाहीत. त्याला मराठी विषय समजत नाही. अर्थात त्याच्यामुळे बाकी सगळ्या विषयामध्ये मराठीतच असतं आणि म्हणून त्याला तेही विषय समजत नव्हते. तुला आणखी कुणी नातेवाईक नाहीत? माझा आवाज आता एकदम खाली आला होता. तो म्हणाला, नाही बाई. मग तुझ्या मामांनाच मला भेटायला सांग. नको नको, माझ्याबद्दल तक्रार गेली तर मामी खूप टाकून बोलते. मग मामा मला मारतात. मी नापास झालो तर बाबांना सांगून ते मला बोर्डिंगात ठेवणार. तिकडे मुलांना खूप त्रास देतात. बोर्डिंग म्हणजे जिथे राहण्याची, शिक्षणाची व्यवस्था असते असं ठिकाण. मुलांना इथे निवासी शाळेमध्ये शिक्षणासाठी ठेवले जाते आणि तिकडे मुलांना खूप त्रास देतात. बाबांनी वारंवार विनंती केल्यामुळे मामांनी मला ठेवून घेतले आहे.
त्याचे बोलके डोळे आता भीतीने भरले होते. माझ्याकडे याचना करत होते. याचना करणे म्हणजे विनंती करणे. मुलांनो, माणसाचं व्यक्तिमत्व त्याच्या भोवतालावर अवलंबून असतं. प्रीतम लुथरा हा 7 वर्षांचा मुलगा. 4 वर्षापूर्वी त्याची आई वारली होती, म्हणजे त्यावेळी तो केवळ 3 वर्षांचा होता. आईचे प्रेम आणि तिचा आधार त्याला लाभलाच नव्हता. त्यात भर म्हणजे त्याचे वडील सैन्यात होते. ते नेहमी सरहद्दीवर असत. त्यांचाही त्याला सहवास लाभलेला नाही. आईवडिलांच्या सुरक्षित छत्रछायेत त्याला वावरायलाच मिळाले नाही. कधी बंगाल, कधी पंजाब अशा भिन्न वातावरणात त्याला राहावे लागले. दुसरीत असताना तो महाराष्ट्रात आला होता आणि अशा परिस्थितीमुळे तो सतत बुजरा राहिला. अनेक भाषा त्याच्या कानावरून गेल्यामुळे त्याला एक ना धड कुठलीच भाषा येत नव्हती. तो कोणातही मिसळत नसे, कोणत्याही उपक्रमात भाग घेत नसे. वर्गात शिकताना खूपदा खिडकीबाहेर रिकाम्या आकाशाच्या तुकड्याकडे एकटक पाहत राही. तो एकलकोंडा, घुमा, अबोल बनला होता. मुक्तपणे खेळणारा, बागडणारा बालक न राहता तो 4ही बाजूंनी दबलेला, मनातून खचलेला बालक बनला होता. हे केवळ त्याच्या बाह्य परिस्थितीमुळे घडले होते आणि म्हणूनच माणसाच्या भोवतालची परिस्थिती माणसाला घडवत असते. आधीच मामीची 3 लहान मुले तिला खूप त्रास देतात, त्यात माझा त्रास नको. एरवी शब्दही न बोलणारा प्रीतम आजूबाजूला मुले नाहीत म्हणून भडाभडा बोलत सुटला होता. भडाभडा बोलणे म्हणजे मनात साचलेले संधी मिळताच भरभर बोलणे. त्याच्या विचित्र आडनावाचा, अबोलपणाचा, काही कळत नसल्याचा खुलासा कळला. खुलासा करणे म्हणजे स्पष्टीकरण मिळणे. तसे माझ्या काळजात काहीतरी लक्कन हल्ले. मी चटकन त्याला जवळ घेतले आणि क्षणभर त्याने अंग चोरून घेतलेले मला कळले. या प्रीतमला एवढ्या मायेने कोणी जवळच घेतले नव्हते आणि इथे या शिक्षिकेने जवळ घेतल्यानंतर मात्र त्याला अंग चोरून घ्यावंसं वाटलं, कारण एवढी माया यापूर्वी त्याला कोणीही केलेली नव्हती. 7-8 वर्षांच्या मानाने त्याचा देह खूपच किरकोळ, सुकल्यासारखा होता. म्हणजे त्याची शरीरयष्टी अगदी बारीक होती. मी त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हटले, प्रीतम, मला यातले काही ठाऊक नव्हते. असं कर, उद्यापासून दुपारच्या सुट्टीत लवकर डबा खा आणि खेळण्याऐवजी माझ्याकडे ये. मी तुला मराठी शिकवेन आणि मग बाकी विषयही तुला सहज समजतील. प्रीतमला मराठी येत नव्हती आणि त्यामुळे बाकीचे विषय समजत नव्हते. आता या शिक्षिकेने त्याला मराठी शिकवल्यानंतर बाकीचे विषय सहज जमतील ही एक आशा दाखवलेली आहे. मी त्याला शिकवू लागले तसे तो मन लावून शिकू लागला. सुट्टीच्या दिवशी तो घरी यायचा. मी आणि आई दोघीच राहत होतो. मलाही वडील नव्हते, त्यामुळे पोरकेपणाचे काही समान धागे मला प्रीतमजवळ खेचत होते. पोरकेपणा म्हणजे अनाथपणा. शिक्षिकेलाही या बाबा नव्हते आणि याला आई नव्हती. हा दोघांच्यामध्ये एक समान धागा होता आणि तोच धागा लेखिकेला प्रीतमजवळ खेचत होता. त्याची भाषा सुधारली तसे इतरही विषय त्याला समजू लागले. त्याचा परीक्षेतला नंबर 10च्या आसपास येऊ लागला. तसे त्याचे वडील पैसे पाठवत म्हणून मामा मामी त्याला खायला घालत. पण आपण एखाद्या घरात उपरे आहोत, नको आहोत हे मुलाला चटकन समजते. उपरे म्हणजे बाहेरून आलेले. ही नाकारलेपणाची भावना त्याला मिटवून खुरटून टाकत होती. माझ्या 4 शब्दांनी अधूनमधून कुरवाळण्याने त्याला जणू संजीवनी मिळाली. संजीवनी म्हणजे नवजीवन. त्याची प्रकृतीही सुधारली. माझे कुठलेही काम तो आनंदाने करायचा. किंबहुना मी काम सांगितले तर ते त्याला फार आवडायचे. अधूनमधून एखादा खास पदार्थ मी त्याला द्यायची. वाढदिवसाला लहानशी भेट द्यायची. तेव्हा त्याचा आनंद वेगळाच आहे हे मलाही जाणवायचे. लेखिकेने तो खूप स्पेशल, खास असल्याची जाणीव त्याला करून दिली आणि अर्थात त्यामुळे त्यालाही तो आनंद होत होता. लेखिका त्याची वैयक्तिक काळजी घेत होती. अशी काळजी यापूर्वी त्याची कोणीही घेतलेली नव्हती. त्यामुळे तो सुखावला. तसेच चांगलं शिक्षणही घेऊ लागला. 2 वर्षांनी माझे लग्न ठरले. सुदैवाने त्याच गावात मी राहणार होते. फक्त लग्न दुसऱ्या गावी होते.
शाळेतल्या मुलांनी मी जाण्यापूर्वी एक छोटासा समारंभ करून मला भेट दिली. मी जरी नोकरी सोडणार नव्हते तरी त्यांनी समारंभपूर्वक मला केळवण केले. वर्गातला मॉनिटर उभा राहिला. ज्यांनी ज्यांनी पैसे दिले त्यांची नावे त्याने वाचली. त्यात अर्थातच प्रीतमचे नाव नव्हते. प्रीतम उठून सावकाश माझ्याजवळ आला आणि त्याने लहानसे पुडके माझ्या हातात ठेवले. मी ते उघडले तर त्यात 2 हैदराबादी खड्यांच्या जुन्या बांगड्या होत्या. त्यातले 1-2 खडे पडलेले होते आणि सोबत एक स्वस्त उग्र वासाची अर्धवट भरलेली अत्तराची बाटली होती. त्या जुन्या बांगड्या बघून सगळीजण हसायला लागली. प्रीतम ओशाळवाना झाला. मी मुलांना दटावत चटकन त्या बांगड्या हातात चढवल्या आणि अत्तराची बाटली उघडून मनगटावर फासले. वास घेतला आणि हसणाऱ्या 1-2घांना वास देत म्हटले, बघा किती छान सुगंध आहे. माझ्या बोलण्यावर त्यांना हो म्हणावेच लागले. मुलांनी ही भेट प्रीतमने दिलेली पाहून हसू लागले. मात्र या शिक्षिकेने ती भेट अतिशय आपुलकीने स्वीकारली आणि हे पाहून मग मुलंही शांत झाली. माझ्या बोलण्यावर त्या मुलांना हो म्हणावेच लागले. प्रीतमचा चेहरा उजळला. तो हळूच जवळ येऊन म्हणाला, बाई माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून माझ्या आईच्या वापरलेल्या बांगड्या आणि अत्तर मी तुम्हाला दिले. तिची तेवढीच आठवण माझ्यापाशी आहे. खास माझ्या स्वतःच्या वस्तू आहेत त्या. या प्रीतमने आईची आठवण बाईंना दिली कारण या बाई त्याला आईसारख्याच वाटत होत्या आणि बाईंनी आईसारखीच त्याची काळजी घेतली होती. मी चटकन त्याच्या केसावरून हात फिरवत म्हटले, प्रीतम तुझी भेट, त्यामागच्या भावना मला समजल्या. मला आवडली तुझी भेट. दुसरे कुणी हसले तरी तू वाईट वाटून घेऊ नकोस. त्याच्या माझ्यातला अतूट धागा असा अधिकाधिक चिवट होत गेला. मी कधी त्याच्या वर्गाला शिकवत नव्हते तरीही ते धागे फुलत आमच्यामध्ये नाते विणत राहिले. मुलांनो, प्रीतमकडे पैसे नव्हते पण बाईंविषयीची आपुलकी, कृतज्ञता व्यक्त करण्याची त्याची इच्छा तीव्र होती. म्हणून त्याने त्याच्याजवळची एकुलती एक खास वस्तू बाईंना भेट म्हणून दिली. बाईंनी तिचा प्रेमाने स्वीकार केला. दोघांच्याही मनातील भावना एकमेकांपर्यंत पोहोचल्या. असे प्रत्येक वेळेला होत गेले. प्रीतम चांगल्या रीतीने मॅट्रिकही झाला. आपण पुढे पाहूयात. तो चांगल्या रीतीने मॅट्रिक झाला आणि मग हॉस्टेलला राहून 12वी झाला. त्याला NDAमध्ये प्रवेश मिळाल्याने त्याने मला पत्राने कळवले. मला म्हणजे या शिक्षिकेला. दरवर्षी त्याचे नव्या वर्षाच्या शुभेच्छा देणारे पत्र येई. मी माझ्या वाढत्या संसारात गुरफटले होते त्यामुळे उत्तर पाठवेनच असे नव्हते, पण तो अगदी काटेकोर होता. तो दरवर्षी नव्या वर्षाच्या शुभेच्छा देणारं पत्र पाठवतच होता. ट्रेनिंग संपवून 2nd लेफ्टनंट म्हणून तो नियुक्त झाला. नियुक्त होणे म्हणजे नेमणूक होणे. पासिंग आउट परेडसाठी त्याने मला पुण्याला यायला विशेष निमंत्रण दिले. जायचे यायचे तिकीटही पाठवले आणि मी गेले. स्टेशनवर फुले घेऊन प्रीतम उभा होता. इतका देखणा भरदार दिसत होता की मीच आता त्याच्या खांद्याखाली येत होते. त्या दिवशी आईवडिलांना विशेष जागी बसवतात. त्याचे वडील येऊ शकले नव्हते. त्या जागी त्याने मला बसवले होते. माझ्या हातातल्या त्या बांगड्या त्याने बघितल्या आणि माझे हात हातात घेत त्यावर त्याने डोके टेकवले. त्यावर पडलेले पाणी मला कळले. त्याला जेव्हा छातीवर बिल्ला लावला तेव्हा मी जोराने टाळ्या वाजवल्या. आईने जे काम करायचं असतं तेच इथे या शिक्षिकेने केलं. मला निरोप देताना तो म्हणाला, बाई तुम्ही येणार म्हणून मला खात्री होती. गेल्या जन्मी मी नक्कीच तुमचा मुलगा होतो. 4 वर्षांनी त्याच्या लग्नाची पत्रिका तिकिटासह माझ्या हातात पडली. मध्यंतरी त्याचे वडील वारल्याचे त्याने कळवले होते. माझ्या सर्व अडचणी बाजूला सारून मी लग्नाला गेले. त्याच्या आयुष्यातला हा सर्वात महत्त्वाचा प्रसंग मी हजर राहून पाहावा अशी त्याची इच्छा मला जणू टेलिपथीने कळवली होती. टेलिपथीने म्हणजे अंतर्मनाने. त्याच्या सासरच्या लोकांनी त्याच्या आईसाठी म्हणून घेतलेली साडी त्याने मला घ्यायला लावली आणि माझ्या पुढ्यात जोड्याने वागताना त्याने पत्नीला सांगितले, या बाई म्हणजे माझ्या एकुलत्या एक कुटुंबीय आहेत. म्हणजे मला आणखी दुसरं कोणीही जवळचं नाही, फक्त या बाईच जवळच्या आहेत.
त्या भेटल्या नसत्या तर कॅप्टन लुथरा नावाचा आज कुणी अस्तित्वातच नसता. मी देऊ केलेल्या बांगड्या परत करत तो म्हणाला, या तुमच्याजवळ आहेत ही भावना मला पुरेशी आहे. तुमच्याजवळच त्या असू द्या. केव्हाही मुलगा म्हणून हाक मारा, मी धावत येईन. अतिशय भावनिक असे शब्द हा मुलगा इथे म्हणत आहे. प्रीतमच्या बाईंना प्रीतमची नकारात्मक बाजूच प्रथम जाणवते. त्यामुळे त्यांच्या मनात त्यांची नकारात्मक प्रतिमा निर्माण होते. परंतु त्याची खरी पार्श्वभूमी कळल्यावर त्यांच्या मनात कणव निर्माण होते. त्या त्याच्याशी सहृदयतेने वागू लागतात, त्याला भावनिक आधार देतात. सगळ्या मुलांनी वर्गणी काढून बाईंना भेटवस्तू दिली. प्रीतम त्याच्याजवळच्या आईच्या जुन्या बांगड्या बाईंना भेट देतो. आईविषयीच्या सर्व भावना त्या बांगड्यांमध्ये त्याने साठवलेल्या होत्या. त्याच्या दृष्टीने ती अमूल्य वस्तू होती. ती तो बाईंना भेट म्हणून देतो. त्याच्या मनातला हा उच्च उदात्त भाव बाईंच्या अंतःकरणाचा ठाव घेतो. त्या त्याच्या भावनेचा गौरव करतात. अशा प्रकारे बाई त्याला प्रसंगाप्रसंगातून आत्मविश्वास देतात. बाईंकडून भावनिक पाठबळ मिळते. त्याच्या जोरावर तो सेकंड लेफ्टनंट बनतो. आदराचे व प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त करतो. या कारणाने त्याला बाई म्हणजे आपली आईच असे मनोमन वाटते. बाईंना त्याच्यातील सद्गुणी होतकरू मुलगा दिसतो. त्या त्याला तसे घडवत नेतात. बाई आणि प्रीतम दोघेही एकमेकांना तृप्तीचा, परिपूर्तीचा आनंद देतात.